महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज अहिल्यानगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या रॅलीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील, शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील सहभागी झालेले आहेत। सहभागी झालेले आहेत कार्यकर्ता माजी महापौर बाबासाहेब आंबेडकर आज भव्य रॅली अशी जी आहे ती नगर शहरातून काढण्यात आलेली आहे। ही एक विजयी रॅली आहे, कारण आपण पाहतो देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब असतील, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, या शहराचे आमदार संग्राम जगताप असतील, सर्व आम्ही युती मिळून लढत आहोत आणि या शहरात विकास काय असतो हे आम्ही दाखवणार आहोत। आपण पाहत असताना या रस्ते असतील, मोठमोठाले कामं असतील, हे मार्गी लागत आहेत। यापुढेही आम्ही नक्कीच एक हाती सत्ता मिळवणार आहोत। राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार विजयी होतील। किती विश्वास वाटतो राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे नगरसेवक येण्याचा? नक्कीच या ठिकाणी जवळजवळ 45+ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे सीट या ठिकाणी निवडून येणार आहेत, त्यात कोणतीही शंका नाही। तर निश्चित बघतो ही भव्य रॅली जी आहे ती नगर शहरातून भाजपची निघालेली आहे। यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि ही भव्य रॅली आता दिल्ली गेट येथे याचा समारोप होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।